आज मी बनवत आहे घरगुती भडंग मुरमुऱ्यांचा चिवडा। त्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे। डाळ्या, शेंगदाणे, खोबरं, काजू, मनुके आणि कढीपत्ता। तर मग मी हे छान असं तळून घेत आहे एक एक करून। शेंगदाणे, त्यानंतर काजू, खोबरं, डाळ्या, मका पोहे, कढीपत्ता, मनुके हे मी छान असं तळून साईडला ठेवून दिलं। त्यानंतर मी इथे मुरमुरे थोडे थोडे करून थोडंसं तेल, थोडंसं हळद टाकून कढईमध्ये छान असं गरम करून घेतलं। थोड्या वेळासाठी फक्त गरम करून घेतलं छान असं, थोडं थोडंच घेऊन त्यामध्ये थोडंसं हळद आणि तेल टाकून। त्यानंतर मी त्याच तेलामध्ये इथे फोडणी तयार केली। जिरे, मोहरी, हिंग, त्यानंतर चिवडा मसाला, थोडंसं मी लाल तिखट घेतलं, त्यामध्ये हळद, हे मी छान असं फोडणी तयार केली। त्यामध्ये लसूण पण मी छान असं थोडासा बारीक करून टाकला होता, थोडंसं ठेचून। त्यानंतर मी छान असा मसाला फक्त मसाला मुरमुऱ्यांना फक्त चिवडा म्हणजे चोळून घेतलं छान, एकदम छान चोळून घ्यायचं, 5 मिनटं जातात त्यामध्ये। तर मग छान चोळून घेतल्यानंतर हे पूर्ण मी तळून घेतलेलं साईडलाच ठेवलं होतं। त्यानंतर मी त्यामध्ये मिक्स करते। जर आधी हे मिक्स केलं तर नंतर मसाला छान असा मिक्स नाही करता येत, तर मग मी त्यानंतर हे सगळं त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर मग मी हे एक एक करून सर्व मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेते। मसाला लावून घेतला होता मी आधी मुरमुऱ्यांना, त्यानंतर मी छान असं टाकून मिक्स करून घेते। मी मसाल्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं, हळद मीठ सर्व मसाल्यामध्ये टाकलं होतं। त्यानंतर मी हे सगळं मिक्स केल्यानंतर पण वरून मीठ आणि पिठी साखर टाकते। आधी मी असं एक छान टाकून एकदम छान असं मिक्स करून घेत आहे। तर मग हा जो चिवडा आहे एकदम म्हणजे संपूपर्यंत असाच कडक राहतो, जसा करताना असतो तसाच, आणि खायला पण एकदम टेस्टी होतो। तर मग त्यामुळे थोडंसं मुरमुरे गरम करून घ्यायचे, त्यामुळे तो असा आहे तसाच कडक राहतो। आता मी इथे मीठ टाकते 2 चमचे, कारण मी आधी पण टाकलं होतं। त्यानंतर मी इथे पिठी साखर मिक्स करून घेतलेली आहे छान। हे सर्व मी मिक्स करून एकदम छान मिक्स केलेला आहे। असा झालेला आहे आपला फायनल चिवडा। कसा आहे, आवडला तर तुम्ही पण नक्की बनवून पहा। खूप टेस्टी आणि खूप कडक असा कुरकुरीत होतो।